कट करून दे म्हणून सांगितलं. नमस्कार मित्रांनो, गुरु मस्के ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. आणि आपण आज जात आहोत तुळजाभवानी मटण मार्केटमध्ये. तुळजाभवानी मटण मार्केट हे आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जर आपण येत असाल तर बस स्टँडपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून आपण आल्यानंतर दीपक चौक लागतो आणि तसंच पुढे गेलं तर आई तुळजाभवानीचं मंदिर लागतं. परंतु दीपक चौकातून आपण ज्या वेळेस डाव्या साईडला जाऊ त्यावेळेस घाटशी रोड आहे. घाटशी रोडला आल्यानंतर तुळजाभवानी मटण शॉप आहे आणि आता आपण तिथं जात आहोत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आज आपण मुंडीपाय या विषयावर, बकऱ्याची मुंडीपाय आहे आणि त्या विषयावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. चला तर मग जाऊयात आपण तुळजाभवानी मटण मार्केटमध्ये. चला तर मित्रांनो, पाहूयात मटण मार्केट. काय चालू आहे? किमा खेमा खेमा हुंड्यासाठी किमा किमा हा हुंड्यासाठी हुंड्यासाठी खेमा गोळे. आता हे जे चालू आहे ते आपण बघत आहोत बकऱ्याच्या मटणापासून बनवलेला खेमा. खेमा बनवण्याचं काम सध्या चालू आहे आणि आता खेमा बघून झाल्यानंतर आपण वळणार आहोत लागलीच बकऱ्याच्या मुंडीपायकडे. आता इकडे बघा, इकडं चालू आहे बकऱ्याच्या मुंडीपाय भाजण्याचा कार्यक्रम. मटण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपण ज्यावेळेस मुंडी आणि पाय विकत घेतो, मुंडीपाय विकत घेतल्यानंतर त्याचा भाजायचा, वरचं कातडं काढायचा, सोलायचा प्रश्न हा मोठा असतो. म्हणजे आपल्याला कळत नाही की बाबा हे मुंडीपाय तर आपण घेतलेत आणि याच्यावर कातडं आहे आणि ते कातडं कसं काढायचं हा असा आपल्याला जर प्रश्न पडला असेल तो साहजिकच आहे. परंतु तुळजाभवानी मटण मार्केटमध्ये आपण आल्यानंतर मुंडीपाय विकत घेतले की आपण त्याच्या साईडलाच मुंडीपाय भाजून स्वच्छ करून त्याच्यावरचं कातडं सोलून आपल्याला दिलं जातं आणि ते मुंडीपाय जे आहेत ते त्याला चांगल्या प्रकारचं भाजलं जातं आहे. एकदम कडक भाजल्यामुळं त्याच्यावरचं जे कातडं आहे ते जळून जातं. जळून गेल्यानंतर जे काही शिल्लक राहिलेलं असतं कातडं, ते कातडं आपल्याला हे सोलून देतात. बघा तुम्ही, जाळ अगदी एकदम फुललेलं आहे. त्याच्यामध्ये हे पाय आहेत आणि त्याच्या बाजूला बकऱ्याची मुंडी ठेवलेली आहे बघा. आणि हा आपल्याला सध्या मुंडीपाय भाजून देत आहे. इकडं साईडला बकरं पण आहे बघा. इकडं मुंडीपाय भाजल्यानंतर बघा इकडं पातेल्यामध्ये मुंडी ठेवलेली आहे. समोरच मटण मार्केट आहे. अगदी त्याच्या मटण मार्केटच्या समोरच मुंडीपाय आपल्याला भाजून मिळतात. इथं भाजायची प्रक्रिया चालू आहे. त्याला एकदम चांगल्या प्रकारे भाजावं लागतं, त्याच्याशिवाय ते वरचं कातडं आहे ते निघत नाही. आणि कातडं भाजल्यानंतर जे काय बारीक वगैरे असतं ते बघा तुम्ही. एकदम व्यवस्थित भाजाचे प्रोसिजर चालू आहे. इकडं ह्या पातेल्यामध्ये मुंडी ठेवलेली आहे. स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यावं लागतं, नसं तर ती मुंडी भाजल्यामुळं काळी पडलेली असते. बघा इकडं स्वच्छ धुवायचं काम पण चालू आहे. कारण भाजल्यामुळं काय झालं असतं की
ते काळं पडलेलं असतं. काळं पडलेलं असल्यामुळं वरचं जे काय बारीक सारीक कातडं आहे ते कुठं भाजलं आहे कुठं नाही हे आपल्याला कळत नाही. त्यासाठी त्याला पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यावं लागतं. आता सध्या धुवायचंच काम चालू आहे. तिकडं भाजायचं काम चालू आहे. इकडं बघा वरचं जे काळं आहे ते त्यांनी घासून काढत आहेत. याला या पाण्यातून काढून आता दुसऱ्या पाण्यामध्ये त्यांनी स्वच्छ होण्यासाठी दुसऱ्या पाण्यामध्ये पण त्यांनी घालणार आहेत. ही पूर्ण मुंडी भाजून झालेली आहे. बघा इकडे पाय पण धुवून झालेले आहेत. मग आता मुंडी म्हणजे पाय धुवायचं चालू आहे सध्याच्या घरीला. या पाण्यामध्ये पाय धुवून झाल्यानंतर पुन्हा इकडं साईडला जी बकेट आहे त्या बकेटामध्ये मुंडी टाकली बघा. इकडे पाय पण टाकले आहेत. इकडं त्यांनी या पाण्यातून पुन्हा स्वच्छ धुणार आहेत. स्वच्छ धुल्यानंतर मित्रांनो आता दुसरा प्रश्न पडतो की हे आता ह्याचा कांदा कुटा करायचा म्हणजे हे तुकडे करायचे आणि लागलीच इथं त्यांच्या शॉपमध्ये आपण घेऊन जायचे. सांगितलं त्यांनी आपल्याला संपूर्ण याचे तुकडे करून बारीक बारीक तुकडे करून देतात. बघा समोरच आता पायाचे तुकडे करत आहेत. हे बकऱ्याची मुंडी आणि बकऱ्याचेच पाय आहेत. तू जर सांगितलं ना आपण देणं म्हणून बघा पाय आहे. पायाचे तुकडे 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 करत आहेत. आणि आता मुंडी हातात घेतलेली आहे. मुंडी पण फोडून त्याचे तुकडे करून व्यवस्थित करून आपल्याला देत आहेत. आणि आपण जर ह्या गोष्टी जर घरी करायला गेलो तर आपल्याला बराच वेळ जातो. तासन तास 2-2 तास जातात आपल्याला. हे आपल्याला जमत नाही. परंतु हे यांचं रोजचं काम असल्यामुळं ते लवकर भाजतात. परत नंतर आपल्याला ते फोडून देतात. फोडून झाल्यानंतर स्वच्छ व्यवस्थित एका बॅगमध्ये देतात. आता पूर्ण असं फोडून होत आलेलं आहे. बघा आता बॅगमध्ये घातलेला आहे. बॅगमध्ये घालून ते आता पूर्ण तयार होऊन आपल्या हातात त्यांनी हे मुंडी पायाचे तुकडे केलेले आहेत ते देतात. नंतर आपण ते घरी न्यायचं, त्याला शिजवायचं. बाकीचं तुम्हाला तर माहीतच आहे. मसाला लावायचा, चटणी टाकायची, पूर्ण त्याला व्यवस्थित करून. आज आपण आलेलो आहोत यशवंत मटण शॉपमध्ये. मटण शॉपमध्ये आल्यानंतर आता मी बघितलेलं आहे तर बकरं कापलेलं आहे. यांनी दुसरं म्हणजे खेमा लाडू ना खेमा लाडूसाठी त्यांनी मटण कापलेलं आहे. आणि त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती विचारूयात. आमच्या इथं तुळजापूरमध्ये पहिल्यापासून अनंत काळापासून आमच्या वाडवडिलापासून इथं आमच्या मंदिरमध्ये पूर्वज बकरे कापायला जात होते. आता आम्ही जातो. आमची पिढी कांबळे व हातागळे आणि गोडके ह्या 3 परिवाराला आमच्या समाजातील माल आहे बकरे कापण्यात आहे. तुळजापूर महाराष्ट्रामधील एकमेव देवस्थान असं आहे जिथे हिंदूच्या हातून बकरं कापलं जातं. नाही तर दुसरीकडे आपल्या हातचं चलत नाही म्हणते. इथं तुळजापूरमध्ये अनंत काळापासून आमच्या हातून बकरं कापलं जातं. तुमचं जे मटण शॉप आहे ते तुळजापूर शहरामध्ये नेमकं कोणत्या परिसरामध्ये आहे? आमचं मटण मार्केट जे आहे दुकान शॉप जे आहे यशवंत मटण शॉप गाष्टी रोड कार पार्किंग पैसे आहे. मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे.